मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 25 दिवस उलटत आहेत। मात्र 25 दिवसानंतर का होईना बीड पोलिसांनी 2 आरोपींना जे आहे अटक केलेली आहे। सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असेल, हे 2 मुख्य आरोपी जे आहेत पुणे परिसरात जाऊन लपून बसलेले होते। त्यांना बीड पोलीस जे आहेत त्यांनी अटक केलेली आहे आणि त्यांचा जो ताबा जो आहे तो सध्या SIT कडे देण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये या दोन्ही आरोपींना केज परिसरात या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यापूर्वीच आता केज पोलीस स्टेशन परिसर जो आहे तो पोलिसांनी वेढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल आहे तो सतर्क होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच RCP असेल, राज्य सुरक्षा दलाची तुकडी असेल, केज परिसरामध्ये, केज पोलीस स्टेशन परिसरामध्ये अशा पद्धतीने तैनात करण्यात आलेले दोन्ही आरोपींना आता पुण्यामधून केजकडे रवाना करण्यात आलेला आहे आणि केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर त्या आरोपींना केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या परिसरातले जे डॉक्टर आहेत संभाजी वायबशे यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीच या आरोपीबद्दलचा खुलासा केला आणि त्यानंतर या आरोपीला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं या प्रकरणात सगळ्यात मोठा जो दुवा आहे ज्यांनी सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली तो म्हणजे सिद्धार्थ सोनावणे याच गावचा आहे आणि हत्येच्या दिवशी सिद्धार्थ सोनावणे हा सरपंचाची टीप देत होता असं पोलिसांच्या तपासात आता स्पष्ट झाले। त्यालाही मुंबईमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जर बघितलं एकूण 3 जे आरोपी आहेत ते ताब्यात घेण्यात आले आहेत। एकंदरीत बघता थोड्याच वेळामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ते केज पोलीस स्टेशनमध्ये इथं आणतील आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। आता कोर्ट त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देईल याची जी उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।